आवगेंद नमस्कारू मैं वेंकटेश बेंडे आजीचे हे उघडे मनाचे विशेष कार्यक्रमाला आवगे वीक्षकांना स्वागत सुस्वागत. ओम सर्वशास्त्रार्थ तत्वज्ञं मत्तदुर्जनशासकं चित्पावनगुरुं वंदे रामं परशुधारिणं. श्रीमान पद्मनाभ मराठे संस्कृत विशेष होनी हे प्रोफेसर कटीलू कॉलेजांतू हेंचं विचारांतू आम्ही एकीतले त्यांचे परिचय त्यांचे बोलण्यांतल्या ऐकूया. अशा आमचे चित्पावनांतू काहीतरी हंता जनता विशेषವಾಗಿ हे दिवे ओवाळावचे लमण दिवो घेऊन दिबण जायचं असा काही लोक कार्यक्रम हे ಬಗ್ಗೆ तुम्ही म्हणावं ते हे ಬಗ್ಗೆ म्हणावं चित्पावनांतलं हे वैशिष्ट्य आम्ही युनिकनेस म्हणे किता म्हणसा तर चित्पावनांचं युनिकनेस ते वरता आम्ही उर्वेम घ्यावा म्हणे. उदाहरणाला लंबण दिवेचं संप्रदाय अशा वेगळे वेगळे ब्राह्मण समुदाय काही नाही. आमचे चित्पावनांतो मात्रच आहे तेवढे जालना इथला संदर्भांतो घरी खावणी सवय परे मुंजी सवय परे अर्जंटला नाही ते त्याहान ते मिळलेले पडा पूजांचे दिवेस ती ठाणवियोनी ती धरणी घेऊन साकಷ್ಟು पूर्वभावी होवनी आलोचन करणी लंबण दिवो हेंटे तरी हाडेवनी त्या बय्याकान धरणी घेवतो संप्रदाय हाडवनो गृहप्रवेशांची त्याला त्याचा उपयोग 5 निमिषां सवय परे पण ते 5 निमिषांसाठी तो को लंबण दिवो हाडेवून घेऊन घेवतो संप्रदाय चित्पावना संप्रदाय पुरोहिताई त्याला ओत्तू दे आम्ही पुरोहिताई नाही ते तनाका हे चाललंच आहे ठाणवी चाललंच आहे म्हणून ठाणवी चालत नाही म्हणून पण चित्पावना तो मूल कल्पना असे ती आम्ही उर्वेवून घ्यावी. तसांची दंपती पूजनांची मग एक विशेष म्हणजे म्हणते एक दिवे ओवाळाचा मग दंपतींना एक दिवे दाखवायचो म्हणायचे आज केवेरी आहे असल्यामुळे आम्ही देवाला ओवाळायची आरतीलाची कापूर ठेवून घेऊन त्यांच्या समोर ठेवायची स्थिती आयलीच आहे. तर माझ्या दृष्टीनं तिथनं प्रशस्त न आहे म्हणे मी म्हणसा किल्ला म्हणे मग आमचे मनुष्यांध दिवे ओवाळायचंदा माझे विशेषतः ती दंपती लक्ष्मीनारायण स्वरूप का उमामहेश्वर स्वरूप तरी ती मनुष्य देवरठे ते संदर्भांत त्यांचा देवता आम्ही आरोप करता पण मग चित्पावन संप्रदाय मग्गा कसं झालं म्हणे म्हणते त्यांना दिवे ओवाळायचे गावीचे बय्या काही कोणतरी म्हटल्या अथवा अव्वल नाही चालली लोक दिवे ओवाळायचं घरचेही कोणतरी चालली दिवा ओवाळ तेवढे तो संप्रदाय आम्ही हाडावं म्हणे. अवकाश चालले मी हेसाठी प्रयत्न करता पण समयावकाश नसलो तर मग माझे हातान साथ नाही विषय पण हे विषय माझं ओत्तूच आहे. आम्ही विशेष होणे लांबण देवो मग दिवे ओवाळाव्याचा म्हणे कल्पना कितीच आहे ती आम्ही उर्वेवून घ्यावी. वराडांतू याचे केवेरी जाणसे वराड म्हणजे मुळे दिवे नाका आता काय नाका म्हणे जाणसे अथवा 60वेचा क्रमांतो तो नमूना बर्डनसा मनुष्य यजमानही म्हणू लागलं से पुरोहितही म्हणू लागलं से तसा न हेता तो आमचा संप्रदाय तो तर आम्ही दिवे ओवाळायचे ते दिवसाही ओवाळले नाही ते दिवसां त्याला समय द्यावं अशा मस्त चच्चारी पांपांत सेट्टांना का 1 वा 2 मिनिमम म्हणजे एक अनाजे दोघांतो तो तरी एक शास्त्राला तरी करामा दोघाही तरी दिवे ओवाळावे. ती सुरेखाई ती पुरा सुरेखाई काढलेली म्हणे ना ते कसा एक कर्मांग सुपुष्ट हवे तर त्यांनी पूरा अंगोपांग सतांधा बरी अंगोपांग नसले ना एक रूख बोळ बोळ झालं तर कसं सुरेख दिसते का नाही त्याला पान नाका फुल नाका सातांधा तो रूख सुरेख दिसवतो. तसांची संप्रदायाला एक गौरव येवतो तेंतू सल्ले लहान सहान विचारही आम्ही गौरवान्वित होऊन चालवून घ्यावे. आज ते बघिये यजमानांदाही अर्जंट पुरोहितांना बोलला म्हण नाका आमचे तमाशेचे आम्ही पब्लिक कान म्हणावायचं न आहे पण एक मग्गांठी झाल्यावर म्हणसा तिष्ठन मूत्रस्य धामन मूत्र हा म्हणावायचं एक मग्गांठी आईला राबतोच आहे तसंच आजी स्थिती झालीच आहे कळा नाही का ता सवय ना जे आम्ही त्यासाठी समय देवनी तसाले संप्रदायींनाही एक कालघंटो देहवेचे दृष्टीनंच आम्ही अनुष्ठान सेट करा सुरू करता त्यावरती दिवे ओवाळाव्याचा म्हणे पडा किताच आहे दिवे ओवाळाव्याचे वेळ कालघंटो जायचे त्यासाठी कालघंटो देहावो म्हणाव्याचं आलोचना करणे घेऊनच आम्ही हे करामा अथवा दंपती पूजा सरे म्हणे जाणते त्या दिवे ओवाळावे हे विषय अंतू हे किल्ल्यामध्ये चित्पावनांचा महत्त्वपूर्ण विचार आहे अवघे. आणि रुखवता उर्व मामा अष्ट उर्वैल नाही म्हणे आहे पण हे विचारांतू महत्व देहामते विषय ಎಂತಾಯಿ मग मुंजी सभा पूजा ही हंतक्षणे केवेरी आजी
मे मस्तपणे पळायनासे ते धक्कुटेचे बुंजीचे अथवा वराडाच्या संदर्भात त्यांना गोट्टा गोट्टा चालला कक्काशी मम्माश मावीस देखील वेळाला आईले कुठले गेले नाही म्हणे न्यायवाद ती पाहतांटी सांजा बेरी सममी त्या त्यांचं अनेक त्यांची जबाबदारी कार्यकलाप असती ते भागवैसमे ते भागवैसने त्याला सुरेखाई सभा पूजा हस्त घरचे म्हणे पळा कोण कोण सते हे नाही ते जेवण जाणं आम्ही दूर जाणते नाही जाऊन यायचं म्हणे ते सभापूजाला कोण जबाबदारी ते सभापूजान सममी अवघे तिथलं तर फुर्सती करून घ्यावी फुर्सत करून घ्यावीची एक अवकाश ताई कळली त्याची आमचं चित्पावन कल्चर उरस आहे त्यासाठी हे दिवे मग लंबड दिव सवय पुरे अथवा दिवे ओवाळावे ते सवय पुरे हे पुरा हमा तसांची ते वेळ आणतो आमची मराठी गीत ना काही साने म्हणे जाणं ते चित्पामना ह्यांचं ताई एक प्रमोट करावी दुसऱ्यान हे हवी कांतनी चाललंच आहे त्यांचे आम्ही तसांची चित्पामना ते टिंबा चालले असतं ते विषय तो आसक्ती घ्यावी म्हणावे तो मग प्रत्येक एक निगदिश दिवे ओळ म्हणतात सल्लाय येवेचा विषय नाही त्या ते करवले यांची असा नियम तो नियम छे अथवा अशा नांदीचे दिसा मे इतले नांदी 10 दिवस आधी हंसे मैं रजा घालने जाय मामा तसं ना तसं रजा घालने तरी जाय मामा किल्ला म्हणे त्या दायित्व निर्वहणा म्हणे ससे ता विषय त्या चेडीनच निर्वहणा केला ते सुरेख आहे तेलाच सवयचा गौरव तर डिमा फुरसत नाही ता नाही हे नाही म्हणून घेवणे अथवा कसंही चाललंच आहे म्हणून हे करायच्या पेक्षा ते त्याला समय दिलं ते अव्वल म्हणे माझा अभिप्राय तिथलं अनिवार्य सांगा ते चुको आहे ना पण अनिवार्य नसलं म्हणे जाणं ते लहान विषय तरी ते हारे जाय मामा अथवा श्राद्ध महाणान थाई अशा तसं नाही काही करता नाही जाणं इथलं आम्ही भाग घ्यावं नाही तर तो अण्णाशय करते माझा जाय वाहन नाही म्हणून एकदम अनायचा उडाफे वर्तने अथवा बेजबाबदारी वर्तन सगळ्यांचे अवघे ते हारे जाय मामा म्हणावे त्यांची एक माना करावी अशा वेगळ्यांतल्या पुराच आहे हविकांतल्या कराड्यांतल्या पुरा श्राद्ध ऐकू म्हणे ती सीधा त्या रजा जायची आमचे तो विषय नाही म्हणे नाही पडतो ते विषय तो टिंबा आणखी मस्त आम्ही काळजी घ्यावी म्हणावाचा अभिप्राय तसा संस्कृत हारे चित्माव नाही टिंबा महत्व मस्त देहामा संस्कृतान तू अशा अवकाश किती अवकाश होते उदाहरण SSLC हंतक्षणे त्याला किता कसं रूटांतले जावी अशा संस्कृत SSLC हंतक्षणे संस्कृत कॉलेज म्हणत सती संस्कृत कॉलेज आणतो उदाहरणाला त्या प्राकशास्त्री म्हणजे PUC प्राकशास्त्री म्हणजे शास्त्री आचार्य म्हणे ते नमन शृंगेरी यांचे तिरुपतींचे उडपांचे असं ते नमन ते जावी अथवा डिग्री हावने घेऊन समान संस्कृत शिकवताही अवकाश असे ते मस्त आम्ही शिकावा मस्त आम्ही संस्कृत म्हणतक्षणे किती म्हणत सामान्य मध्येचे SSLC तो हंतक्षणे मे वेद विद्याला मला अपयान घाल्लो नो तेडलाची तू किती करीस SSLC जाणं म्हणे कळनाच आहे तू मेशा वेद शिकतसा अथवा ज्योतिष शिकतसा म्हणतक्षणे SSLC पार्ट गेलो का म्हणाव्याचा वेरींची स्थिती म्हणजे SSLC पास झालं नाही संस्कृत शिकावायचा म्हणायचा तसा मला आंग्ल विद्या व्यामोह आमचा आयलो सलो या प्रीती हवी पण संस्कृतही समान म्हणून शिकावा गेल्या वर्षी आमच्या देशाची मट्टी निधी आमचे हिरियाई दिलेली अनेक संस्कृत शिकत क्षणी आम्ही मागीण जा असं म्हणावं तर सर्वथा तप्पू आम्ही समोर यायचा किल्ला म्हणत एक जड्जमेंट असे तर मार्कंडेय खडजू म्हणाव्याच्या एक जड्जमेंट दिले ना का LIC एक केस आणतो तेला आधार घेतला ना पूर्वमीमांसा शास्त्र पूर्वमीमांसा शास्त्राचे आधारांत जड्जमेंट दिले ना म्हणजे आमचे तो किती आलोचन केले म्हणे एक वाक्य कलो म्हणसे आमचे तो एक विद्वांसो म्हणे एक जाणव ते पदवाक्य प्रमाणज्ञ म्हणे पदशास्त्र म्हणे व्याकरण ग्रामर म्हणे किती म्हणतात त्याला बेसिक ते विषय कोणतं पडा ते भास असे ते तू त्याला बेसिक नॉलेज म्हणे किती म्हणता हमा पदशास्त्र व्याकरण वाक्यशास्त्र म्हणजे तर पदशास्त्रापेक्षा मीरून तर काम करছে उत्तरोनही काम करছে वाक्यशास्त्र म्हणजे एक वाक्य एक वाणी असे ता कसा जाणं ते वाक्याचा अर्थ कितो उदाहरणाला आमचे अशा उदाहरण सांगा एका आम्ही मीमांसा शास्त्रांचे एक विधीने अर्थवाद म्हणे अशा काशाला गेल ना ते अथवा गयाला गेल ना ते त्या पिंडदान करते मग घराशी करावा नाका
म्हणाव्याचा ಕೆಲವಂತ ವಾದುಸೇಷ ಆಯ್ತು ಗಯಾ ಕ್ಷೇತ್ರ ಮಹಾತ್ಮೆ ಅಂತ त्या ಪುರೋಹಿತ ಸಂಘ ಸತಿ ಇನ್ನು ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಹಾಕದಿದ್ರು ನಡೀತದೆ म्हणे असा ಅಥವಾ ते ಕೆಲವು ಗ್ರಂಥ ಅಂತ ಸವೆ ಪರೆ ता पूरा ती वाक्य किती म्हणे म्हणते त्याला अर्थवाद वाक्य म्हणते तर मीमांसा शास्त्रात हे पुरा येचे विधी वाक्य वेगळे अर्थवाद वाक्य वेगळे अर्थवाद म्हणजे तू पळा के जाच किता करतशी त्याला प्रशंसात्मक वाक्य त्याला तितलोच अर्थशिवाय तो त्याचं विधी रीतीन तो करताना सवश म्हणे नव्हे काशान तू पिंडू घालता क्षणी मग तर घराशी पिंडू घालावं नाका म्हणाचं तप्पू घराशी कंपल्सरी घालावनची कर्तव्य काशी क्षेत्राचा महिमे सांगावा तिथलाच हे म्हणण्यासाठी तिथलाच अर्थ करून घ्यावं त्याला नाव अर्थवाद म्हणे असा ना अनेक अर्थवादाचा विचार पूर्वमीमांसा शास्त्रांतू येत ता समजावं म्हणे जाणते आम्ही ता वाचावं जायचे ता वाचना म्हणे जाणते आधुनिक जीवनालाही आमदा तो अनेक रीतीचे न्याय अनुकूलता मिळाचे हे ते मस्त हे ಬಗ್ಗೆ अध्ययन केलेले विद्वांस सती तसांची संस्कृतान अनेक सुभाषित दैनंदिन जीवनाला आम्ही पळा उदाहरणाला हे करता आम्ही शिक्षण शिकता अजरामरवत प्राज्ञः विद्याम अर्थंच साधयेत म्हणसा आम्ही विद्या शिकता आमदा मुप्पू नाही आमदा मरण नाही म्हणे एनसून गेली तर आम्ही विद्या शिकावी तसं पैसो करावं खे विद्याम अर्थांच साधयेत एक वेळा विद्या शिकत सता अथवा आम्ही संपादन करता हे मग इथलं संपादन केलं कोणाला माराय उद्या आम्ही मारसा म्हणे गेलच्यानंतर त्याला काही एक साधन करावे नाही त्यावरती निराशा करते निराशा करावे ना जे आशादायक समा म्हणण्यासाठी अजरामरवत म्हणजे अजरा जरा म्हणे मुदिताना मी म्हणता रोहन नाही अथवा म्हणता रिहन नाही मला मरण नाही मी चिरंजीवी हंससा म्हणावेचे भावना तुझके आम्ही विद्या शिकावी पैसोही करावं मात्र समान पण गृहीत इव केशेषु मृत्यू ना धर्म आचरेत पण अधर्म करायचा विचार धर्म अधर्म यंता आज मैं अधर्म आचरण करसा उद्या मैं धर्माचरण करसा मैं मगाश बळा म्हणणार चिरंजीवी म्हणे तसं यांनी सवय ना जके मग मरुक्षणांतू वाजू जीव जायरा त्यावरती मैं अधर्म अशा केल्लो ते ता उरोनीच जासे त्यावरती मैं प्रतीक हंत हंत आणतो मैं धर्म आचरण करावा प्रामाणिक होऊन दुडीमे करावा ते रीतीन तुझके आम्ही दुडीमे करता तसा प्रामाणिक रीतीन करावा पण आमदा आशादायक हवा म्हणण्यासाठी तसाही करावा असं ना अनेक सुभाषिता संस्कृताचा किती सुभाषिताचा हे म्हणते याच्या विद्या ददाति विनयम विनयाद्याति पात्रताम पात्रत्वात धनमाप्नोति धनात धर्मम ततस्तुखम किती सरळ विद्या कितना देसे विनय देसे म्हणे विनयದಂತನ इतला योग्यता येसे विनयाद्याति पात्रताम पात्रत्वात धनमाप्नोति तर पात्रत्व सन म्हणे पैसे येसे धनात धर्मम तेन धर्माचरण करावं तेन तो सुख म्हणे त्यावरती असं एकामागेंटी एका संघाची सुभाषिता संस्कृतांत मस्तसे अनेक आजीलाही अशा अनेक शिक्षण क्षेत्रांत मोठे मोठे तज्ञ म्हणे पडला गीता नवा 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 हाडसती ती एक संशोधन म्हणे हे पूरा संस्कृतांत से विषयांतर म्हणे से विषयांतर म्हणे संस्कृत भाषा वेगळी यश चिंतना करावं तो क्रम वेगळं एरवी जस्टिस रामा जोईस म्हणसलो आमचे खे कॉन्स्टिट्यूशन अंतू प्रियांबल म्हणे एक 1.5 ಪುಟಸೆ गद्य म्हणे प्रोज रीतीन लिहितलं तर इडी खे मनुस्मृतींतू एका श्लोकांचे आमदा आठवण टाइम गेला एक श्लोक बोल काय 1.5 ಪುಟ गद्य प्रोज मला त्यावरती संस्कृतांतू सूक्ष्म रूपांतू जीवनाचे प्रति हंतांतू उदाहरणाला केवल संस्कृत म्हणता क्षणी पूजा विचारू म्हणे चेनिसिसती नाही जन म्हणता क्षणी पौरोहित्य का करतेलो अथवा चेडी संस्कृत शिकवण किती करावं अनुष्ठान करायचं का म्हणे आमगा म्हणसती तसं नव्हे संस्कृताचा विषय म्हणे ಅಡುಗೆ ಮನೆಯಿಂದ ಆರಂಭಿಸಿ ಆಮೇಲೆ म्हणसत कुठेंदा विमान निर्माणदवರೆಗೆ अडुगे मनेंतू कितना एक भक्ष्य कसा करावा म्हणण्याचा विषय येतो संस्कृतान ग्रंथसती तसांची विमान निर्माण करावाचा विषय येतो संस्कृतान ग्रंथसती असा कोणते क्षेत्रांतू अशा संस्कृतांतू शिकलेल्या आरोग्य योग हे पूर्ण संस्कृतांत सवयचा आयुर्वेदांतू जीवन पद्धती कशी करावी दिनचर्या ऋतुचर्या म्हणे योगांतू कोणकोणती आसना अथवा प्रतिशब्दाचो अर्थ अशा संस्कृत गोंतू नसलेले पुरोहित देखील आजी तप्पू करसती
म्हळे उच्चार करताना संस्कृत मेन हांवें ब्राह्मणांनी शिक्षा केला म्हणे आमी कर्मकांडांचो उपयोग करचा कर्मकांडांचो उपयोग करमते आमचा संस्कृत गुंतून वतला म्हणे जाणा ते आमी मस्त वाणी विभक्ती तप्पू करचा मग अल्पप्राण महाप्राण तप्पू करचा ಕೆಲವೊಂದು तो विषयच गुंतू नाही तर कसो छे म्हणायचा तर तसं अनेक उदाहरणेला याच्या लहान विषय म्हणा ते उपाहार मंदिर अशा अनेक तू पळा बोर्ड उपहार मंदिर उपहार नव्हे उपाहार म्हणजे सब उप आहार उपाहार तसांची शाखाहारी म्हणे घालतात महाप्राणू शाकाहारी म्हणजे शाक म्हणजे काही पल्ले म्हणायचा अर्थ शाकाहारी हॉटेल म्हणे घालना शाखाहारी म्हणे घालावायचं तसा अनेक हे लहान विषय आहे पण प्रति एक क्षेत्रांतूय संस्कृत गुंतून वतला म्हणे जाणा ते तप्पू मस्त हंसते आमचे तेवढे ते तप्पू हायवेनच येते आम्ही अथवा आम्ही ललिता सहस्रनाम वाचितली विष्णू सहस्रनाम वाचितली प्रयोग करतली काहीतरी असे पूरा सुभाषित वाचितली आसक्ती से जनाला वाचिसती पण आता स्पष्टता येते दृष्टींतू अक्षराभ्यास अव्वल संस्कृतान करणे घ्यावं चलनी संस्कृतान अक्षर पूरा कशी उच्चार करावी क ख ग घ ङ उदाहरण तसं स्पष्टता नाही अनेक मनुष्याला जी अल्पप्राण महाप्राण ಬಗ್ಗೆ स्पष्टता नाही तर पूरा शिक्षावा ते संस्कृत शिक्षावा म्हणजे संस्कृत शिक्षण ते तो किताब म्हणते महाभाष्यम वा पठनीयम महाराज्यम वा शासनीयम एकथे मोठं राज्य आळावा तर आमच्या हन्ना ते महाभाष्य वाचावा म्हणे तितलोंच विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणे आमचो मैसूरचो श्यामाशास्त्री म्हणाचो एक मोठो विद्वांसो तेणें कौटिल्यन अर्थशास्त्र तेणें तेचे काळांत कंडूट केलें म्हळ्यार छाला मॅन्युस्क्रिप्टांत तेणें तो सोदून काडयेल ना ते उपरांत के मस्त काळा उपरांत मैसूरचो महाराजो जर्मनीला गेल्लो आसलो जर्मनी जावन त्या युनिवर्सिटीन तेन्ना स्पीच करता तेडलाके आय एम किंग ऑफ मैसूर ते म्हणलांके तेन्ना आतां हें नाही तेन्ना तसं मस्त किंगडम आसा ते किंग ऑफ मैसूर म्हणटा ते विचारलें आर यू फ्रॉम श्यामाशास्त्रीस मैसूर म्हणे तेन्ना मैसूर म्हणून कोण होता श्यामाशास्त्री तेवटे श्यामाशास्त्री म्हणजे म्हजो संस्कृत विद्वांस तो ते काळान तूं मस्त पुस्तकां विदेशांत पुरा प्रचार जाना तेवटे आर यू फ्रॉम श्यामाशास्त्रीस मैसूर म्हणे यस म्हणे म्हणलांके तेणें मोके गावाला येन म्हणलांके श्यामाशास्त्री सद्देवने श्यामास्त्रीಗಳೇ ಇಲ್ಲಿ ನಾನು ರಾಜ ನೀವು ಪ್ರಜೆ ಆದರೆ ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನೀವು ರಾಜ ನಾನು ಪ್ರಜೆ ಆಗಿದ್ದೇನೆ ಅದರಿಂದ विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणे आमदा ते क्षेत्रांत परिणती सली म्हणे जाणते ते क्षेत्रांत एक संस्कृतांत ज्ञान सन म्हणे जाणते आमदा मस्त अनुकूलता से अधिक आमचे धाकवणे विशेष इंग्लिश मीडियम होतो कोणताच होते संस्कृत समान शिक्षावेचा विषय येतो प्रतिनित्य एक सुभाषित धाकवटे न शिकावं कसं नाही सुरेख सुभाषित जीवन कसं करावं जीवनांतू एक धनात्मक चिंतन कसं करावं संस्कृत म्हणता पूजा मात्र नव्हे जीवनाची इडी जीवनाची आमच्या घरप्रवेश म्हणतो शुभम शिवम वास्तू म्हणावं ती धनात्मक चिंतन आहे म्हणे कोणतीची ऋणात्मक चिंतन नाही आम्ही आज केक कट आज आमच्या नेतो गिणतो ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ म्हणोंगेने केक हाडवेचा विषय तो आमची सल्ली आसक्ती देवाला दूरवा मिळावेचा विषय तो नाही केक कट करू नका म्हणत नाही मी करूया गंमत करूया पण त्याचा पूर्व भाग हवा नाही आम्ही मृत्युंजयाय रुद्राय म्हणून मार्कंडेय महाभाग म्हणून देवाला दूरवा मिळावेचा तो भागही आम्ही इक्वल इम्पॉर्टन्स द्यावा म्हणे मी म्हणायचा केकाला पण आम्ही किती माहिती हाय केकाच्या विषयान पळा किती आमचे आसक्ती तो हाडवेचा त्याला गन्न तो फुटवेचा ते हारे पळा किती आसक्ती से तितलीची आसक्ती आम्ही आमचे संप्रदाय पाहता देवाला देव तुप्प देवतव्याचो अथवा देव ते करबण्या दुर्वा बिडाव्याचो तो करणे घेऊन ता करावा इथं कारण आमची संस्कृती युवराच आधुनिकता गंमत करीतो आम्ही नाका म्हणावं हाय जाण आहे आज केकाला सल्ला महत्व दूरबांधा नाही म्हणे जाणं तसं ते तो मृत्युंजयाय रुद्राय मार्कंडेय चिरंजीवी झाली कल्पना आमचं आयुष्य अतकाम म्हणायचं आमची कल्पना ती तेवढे मार्कंडेयाचा म्हणे केला पॉझिटिव्ह थिंकिंग त्या प्लॅसिबो इफेक्ट म्हणे म्हणतात एक इंग्लिशांत तखे धनात्मक हावन चिंतना केलं ना ते आम्ही मे चिरंजीवी मे मस्त वर्खा माणसाचा त्याला खायचं अव्वल हांचं जायचं तसांचे हंस आहे म्हणे तेवढे ते साठी
सप्तचिरंजीविंद अश्वत्थामा बलव्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः म्हणे ते चिरंजीवींचं स्मरण मार्कंडेयाचं स्मरण मृत्यूवन्ने ಗೆದ್ದಂತಹ मृत्युंजयನ स्मरण म्हणे असा हे पुरा करताना आमचं एकदम मन जीवन अंतो उत्साह येऊ लागसे मग गंमत पार्ट से आमचे हब्ब हरिदिन अंतो दोन पार्ट असती एक व्रत म्हणे एक उत्सव म्हणे विशेष म्हणे आज इंग्लिश मीडियमला जंतर धाकूटंತ माझा ಕಿವಿ ಮಾತು ಕಿತ म्हणते इंग्लिश अंतू 26 अक्षर असावेची आमचे संस्कृत कन्नड अंतू 52 अक्षरांसाठी तेवरठी 26 अक्षरांचे सल्लेख भाषा ಮೂಲಕ 52 अक्षरांचे सल्ले भाषाला एणसवेला हन्नाय आम्ही तेवरठी आधी आम्ही अधिक अक्षरांचा संस्कृताचं शिकून घ्यावा भावना नाही शुद्धते नाही त्यांची अल्पप्राण महाप्राण किल्ला नाही म्हणते इंग्लिश अंतू टी म्हणावाचं एकच अक्षर से एटा त से थ से ट से ठ से 4 अक्षर अंदाज 3 तो सब्स्टिट्यूट भारी आपदा आवसे तेवढे कसा करावाचा म्हणाचा अवघड समस्या आहे तेवढे आधी कृष्ण अशा आम्ही कृष्ण म्हणले अंताय के आर आई म्हणले अंचा तप्पूता वेगळेपणा नाही म्हणे उपाय नाही म्हणे लिहायचा त्याला की इंटरनॅशनल डायक्रिटिकल मार्किंग सिस्टम म्हणेसे तर आपण लौकिक रीतीन उपयोग नाही तर करावा कष्ट असे त्यावर आधी आमचे भाषा आणतो म्हणजे आमचं भाषा म्हणजे मूल संस्कृत आणतो एक शब्दाचा मूल शब्द कसं असे याच्या माझे उदाहरणाला अनेक वंशाला माझे बोडियाचं नाव प्रद्योतना म्हणता क्षणी त्याचा म्हणवेलाची कष्ट म्हणतात उत्तक्षर त्यातला सोपाय नाही तेवरठे इंग्लिश तू कळत प्रति मनुष्या नाही संस्कृत मूल शिकावा तर ब्राह्मे केवल ब्राह्मणांधा म्हणावं नाही आवगे शिकावं कोणीतरी म्हणजे भारतांतू जीवन करतेलंदा आता भारतीय संस्कृती आम्ही जाणून घ्यावी म्हणे जाणतेलंदा मी म्हणलं आपलं एक विद्वांस होते शुरू पदवाक्य प्रमाण शुरू पदशास्त्र म्हणजे व्याकरण ग्रामर तो शिकावं ते भाषा शिकावीची अक्षर शिकावीची ते उपरांत वाक्यशास्त्र वाक्यशास्त्र म्हणजे इंटरप्रिटेशन म्हणत ते एक वाक्य म्हणून जाणले उपरांत त्याचं इंटरप्रिटेशन कसा मग त्याला प्रमाण प्रूफ किता ते वाक्याला प्रूफ किता म्हणे प्रत्यक्ष का अथवा वेदांत सांगितलं का आमचे संस्कृताचं वैशिष्ट्य म्हणे उदाहरणाला याच्या मी मुसलमान धर्मांत पण आम्ही एक वाक्य हे तू सांगितलं म्हणे जाते कुराणांतू सांगितलं म्हणे जाणते तर आम्ही पथ्यवांची त्याला मग तू प्रश्न करावे नाही म्हणे असं तू प्रश्न नाहीचे ते चलना पातळीचा म्हणे म्हणतात अमके वाक्यांक अमके सत्समणी म्हणून सुरू करतात परमा केवेरी हे चला म्हळे सूर्योदय पडा प्रपंचांत हंसे ते लाखे अरेबियन लाखे एका रुखाचाखे ऑइल लाखे कारण म्हणावे ते तुल्या हितलांचे के तोय पत्यर करतात तो पत्य एक चेडी मुस्लिम धर्माला पत्योंग घेऊन चालली ती त्यांनी बाहेर आले उपरांत आणि म्हणले ना केवरी पत्य येतात म्हणे तसा म्हणे ते नमूने तू पत्य येतात पण आमचे तसं नाही आम्ही वेदांना गौरव देसा पुराणाला गौरव देसा धर्मशास्त्रांना गौरव देसा पण एकीवाने शंकराचार्य किता म्हणतात म्हणे म्हणते पण वेदाचा मरुस्थापना केलेले ते वेद संस्कृतीचा तेची किता म्हणतात म्हणे म्हणते नहि श्रुतिशतमपि शीतोग्निः अप्रकाशको वा इति ब्रुवत् प्रामाण्यमुपैति म्हणजे म्हणते तुझ्या अनुभवाला विस्तव उन्नोनसे विस्तवाला खडताक्षणी भाज्यसे ते विस्तवांतो प्रकाश येचे पण तुला वेदांतो विस्तवाला प्रकाश नाही भज्जत नाही म्हणजे म्हणलंते तेड्ला तुझो अनुभव मुख्य एक 100 ಶ್ರುತಿಗಳು ವೇದಗಳು ಬೆಂಕಿಯು ತಣ್ಣಗಿದೆ ಅಪ್ರಕಾಶಕವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅದು ಪ್ರಮಾಣ ಅಲ್ಲ ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಅನುಭವ तुझो अनुभव किती सांगासे तर बँकीन प्रकाश से विस्तवांतो वेगळं आहेचे तसं नसायचं बरं आम्ही संस्कृत शिकत मूढनंबिके हा नाही म्हणे वेदांतू वेद भाष्यांत देखील हे कल्लेलं शंकराचार्यांनी देखील हे म्हणायचे म्हणजे तुझे अनुभवाला अल्टिमेट गौरव दिलं वैयक्तिक अनुभवाला तेवर तसंच आता संस्कृत शिक्षल्यावर आम्ही मागण जासा अथवा आम्ही हे हंसा आउटडेटेड हंसा म्हणजे कोणालाही नाका संस्कृत शिक्षणात आम्ही फॉरवर्ड हंसा आमच्या देशांतो आहे आम्ही वेदांत वेदकाळांत कितकित आमच्या देशांतो सण
आमदा स्पष्टता येसे तो मस्त आज हो विषय अशें आमी संस्कृत शिकतना ब्राह्मण्य म्हळ्यार कितें ब्राह्मणाला मूल कितें विशय तो पुरो आमी जाणून घेवया ते जाणवे मे आचरणा कितपत करता म्हणून तो वैयक्तिक पण विषय कोणतो तो संस्कृतान जाणून घेवया आमची संस्कृती शिकवता तरी ऋण म्हणपाची कल्पना आसे त्या ऋण परिहार म्हणता कशी कल्पना मग गुरुं ಬಗ್ಗೆ गौरव कसो देवा एक प्रश्नातीत हावनी म्हळ्यार प्रश्नातीत म्हणी न्हय गुरुंदाई आमी विचारणा करवाना जे म्हणी न्हय पण गौरव देंता गुरुंदा गौरव देवा आनी मस्त शिष्टाचार म्हणे पळय कितें आसा ते आमकां शिकवे म्हणे जाणा ते आमी संस्कृत शिकवा संस्कृत शिकतना आमदा मस्त शिष्टाचार ज्ञान तो पुरा येसे म्हणजे संस्कृत काव्य वाचित ते काव्यांतल्यान कितें अशें म्हणटा ते शिष्ट संस्कृती से स्टँडर्ड म्हणून पळय कितें म्हणटा आमी ती एक संस्कृती से तो आमदा परिचय होंचे सुभाषितांतल्यान असे मैं म्हणून अयम निज परो अशा अवघे व्यवहाराचो अल्टिमेट उद्देश कितें म्हणे म्हणा ते अवघेंचे मनुष्यान तूं मनुष्याच्या वानी बाळवा करवेन तेडिना शंकराचार्य कितें म्हणटा मनुष्यत्वम दुर्लभम त्रयमेवैतद् दैवानुग्रह हेतुकम आमदा देवाचो अनुग्रह इवता कितें कितें आहा मनुष्यत्वम मोत्त मोदलो कामसन आमदा मनुष्यत्व सोडणी न्हय म्हाजो आचार मुमुक्षत्वम म्हळ्यार मुमुक्षत्व म्हळ्यार हे संवसारांत तो अर्थ नाही म्हणाचा पळाचे म्हाका तो ಎರಡನೇ महापुरुष संशय तो मागलेलो पण बेसीक रिक्वायरमेंट कितें म्हळ्यार मनुष्यत्व तूं मनुष्याच्या वानी बाळवा कशी करावी तो पुरा आमचे संस्कृतांत सांगितलें तो पुरा आमी अध्ययन केलां म्हणे जाणा ते तन्मूलक आमदा अब्बोल मनुष्य होवने प्रपंचांत करप साध्य से अनेक संस्कृतांत प्रति एक श्लोक से त्यावटी संस्कृताचं वैशिष्ट्य म्हळ्यार तू थोडे श्लोक अभ्यास केले नसते तुला एक स्पॉन्टेनियस के तरी स्पीच देवा तरी मस्त टेन्शन नाही किल्ला म्हणजे एक श्लोक विवरिस आयलो तर अर्धा घंटा तो स्पीच हांचे कोणतेच विषय येन तो एक तुला श्लोक सेची तो शिष्टाचार सवय पुरे अथवा वृद्धांतो हे सर अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्वर्चः यशो बलं म्हणे ಪ್ರಪಂಚಂತೂ ಏಕ ಗುರು ಹಿರಿಯಂದ ನಮಸ್ಕಾರ ಕರಿಸಲ್ಲ ಅಭಿವಾದನಶೀಲು म्हणजे ಮಟ್ಟದ ನಮಸ್ಕಾರ करता ತಕ್ಷಣ नित्यं वृद्धोपसेविनः अवघे मट्टंची शुश्रूषा करिसल्ले मनशाला कितें हांचे चत्वारि तस्य वर्धन्ते आयुः आयुष्य वर्चस्सु यशस्सु बल म्हणे हे किती एक्सटेन्शन करी स्पीचा तसा ते प्रकार संस्कृतांत चल्ले एक श्लोक एक सुभाषित घेवनी आमदा घंटे कटले बोलला वेला हांचे तसले अवकाश जाल्ली संस्कृताची सुभाषितां ती भाषा हे पुरा चित्वमनाय विशेष हावनी उर्वेवमी किल्ला म्हण आमी वेद कल्पनांते आयिल्ले नेर हावनी आमथाना वेदाच्योच आचरण अनेक साती आम्ही वेदांतूच चल्ले अनेक शब्द मराठींतूय साती वेदांतू शिक्या म्हणे म्हणसती माग्या पळ्याक दोरी गंध त्याला नाव शिक्यो परी म्हणे वेदांत किंवा न्ही ಎಂತು ಬ್ರಾಹ್ಮಣಕ कोणतं ಎಂತು उल्लेख हुये सूत्र ग्रंथ आमच्या भाषांत तू शिक्का म्हणे पळयतले माणसा तसले शब्द म्हळ्यार संस्कृतानी मराठी ಒಟ್ಟಗಟ್ಟ किल्ला म्हणत मला शंकर फाटकान म्हाका आमचो गावीचो मोठो विद्वांस जाल्लो हैपाचे शंकर गणपती फाटक तुला कोणतो तरी संस्कृतांत तो शब्द कळलो नाही तरी आमच्या भाषांत कितें म्हणतात म्हणजे त्याला समजा त्याला गोटा गोट्टाच असे म्हणून तेडना अशा पळा आमी हेचे लोणचेचे मसाल्याला वेसवारो म्हणून म्हणतात वेसवारो म्हणून म्हणतात संस्कृतांत त्याला वेसवार हा म्हणून तुला कोणतं तरी घडलं नाही ते आमच्या भाषांत शब्दाला गोटा गोट्टाच होती तुला मिळाचे म्हणे तसा वेसवार हा म्हणे संस्कृतांत वेसवारो म्हणे आम्ही म्हणसा तसा त्याला कारण कितें म्हणतात म्हाका दंडीन म्हणलांचे मराठी म्हळके प्रकृष्टाम प्राकृतम विदुः म्हणे संस्कृतांठी अत्यंत समीप होवने आयिल्ली प्राकृत म्हळके मराठी त्यावेळी आमचं मराठी प्रभेद जाल्ले बरं आमदा संस्कृताला गोट्टा आसा आमी त्यावेळी आमदा चलना अवकाश संस्कृत शिकवेला आमच्या पेक्षा इतरांना कष्ट असे अशा तुळू भाषा चल्ल्यांना संस्कृत शिकवंत कष्ट किल्ला म्हणत तुळू बांधतो त्यांना हे नाही कसं ना तिथले अक्षर नाही त्यांना महाप्राण नाही ते विठ्ठला म्हणायचं इटालय म्हणायचं आमदा विठ्ठला विठ्ठला अनेक विशेष होणे
महाप्राणके अक्षर आम्ही म्हणावी हां हां किल्ला म्हणके भ्रामरी प्राणायाम म्हणे सेको हां हां तो भ्रामरी प्राणायाम केल्यानं फळ मिळायचं ओहो विठ्ठल म्हणताना त्याला हार्ट अटॅक समान थांबायला म्हणजे काय आहे तो आईल नसे एक उदाहरण आहे तसंच आता अल्पप्राण महाप्राणाचा विषय येतो तो म्हणवेचा धाकुट्यांना म्हणवेचा तो नित्य अमरकोशाचं का अथवा सुभाषितांत चार श्लोक म्हणवेचे अथवा विष्णू सहस्रनाम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु असा समान प्रभु महाप्राणायाम आता नंतर प्रभू म्हणे असं नाही का अल्पप्राणाचा आहे तृप्ती है वेनाचे तेवढे आहे तेवढे तसाला विषय हे दुरव्यचा न आहे कोणाला म्हणतेल्यांदा दुरव्यचा न आहे त्यामुळे ती म्हणसा ती म्हणायचा विषय तर आमचा गौरवच आहे आम्ही त्यांना अथवा हियाळ सवेचा न पण आम्ही करता आमचे धाकूट्यांना आम्ही अव्वल शिक्षे महाप्राणाचा संस्कृत शिक्षे म्हणायची माझी अवघ्यांची विनंती ಅದ್ದಿಲಾನಿ ಎಷ್ಯಾಲ ಒಟ್ಟು ಗಮನಿಸಾಯನತೆ ಓವಳ ಸೋಣ ಟಿಂಬೋ दूरी जाणसे तसा आजीचे हे लेवेलावारी कसं हवं तसं बाळवे करावं म्हणायचं तर अवघ्यान जायचंच आहे ते प्रकार आमचं हे एक चित्पावन संस्कृती पुढं हेला अपडेट करणे घेऊन काहीतरी उरवचीशी काहीतरी खंडित अव्वल प्रश्न तो किल्ला म्हणते आधुनिक काळांतू आम्ही अप्रस्तुत हईवेनाचे तसांची संस्कृती उरवी हे ಬಗ್ಗೆ आम्ही आलोचन केलेली नव्हे आमचो चित्पावनांधायको हेम्मे सल्लो मनुष्य डॉक्टर पांडुरंग वामन काणे म्हणे तो महाराष्ट्रांत सल्लो जड्जू हवनी वैस ಚಾನ್ಸಲರ್ सल्लो त्याला भारत रत्न अवॉर्ड मिळण्याचे तेडीना हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र म्हणून पुस्तक लिहितलांचे त्याचं 40 वर्षांचं तपस्సు होता हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र म्हणावेचा 40 वर्षांचं तपस्సు पुस्तक लिहायचं तेवढा आजी ग्रंथूत नाही आयलो अवघे मुक्तकंठांत त्याच्या अध्ययना ಬಗ್ಗೆ गौरव देसाते तेळीनच तेडला आधुनिक काळाला संध्यावंदन कशी सवय म्हणे देखील एखाद्या हे केल्यानं कोट केल्यानं किंवा म्हणे कालकालाला परिष्कार म्हणावं हवोची तो परिष्कार हवो ते आम्ही किता करावा म्हणे म्हणते कोणतेच एक कर्मकांड आणतो मूल कोणता आणि ಸೇರ್ಪಡೆ कोणता म्हणावं जाणून घ्यावा त्यासाठी आमचं संस्कृत ज्ञानही हवा आणि का ग्रंथ ज्ञानही हवा आम्ही उदाहरणाला मला एक संदर्भात एक प्रश्न आयलो सलो अशा सोमवारी घालवायचो क्रम असे सोमवारी घालवायचो क्रमाला सामान्य यजमानो मगंठे आयला आजी देशा तू अश्वत्थाशी जावणे सोमवारी घालवायचे म्हणजे 2 घंटे हवे किल्ला म्हणते सुरू एवढी अशी पूजा मग 108 प्रदक्षिणा म्हणताना त्याला 2 घंटे हंसती प्रति सोमवाराला घरकृत्यान चाललेला कष्ट तेवढी मी सोडावेची का म्हणे आम्ही एका प्रश्नाला गेलेले म्हणे चाईल नव्हता सोडूयर का म्हणे त्याला ओप्पिकेही नाही आयला तर सोड नाही म्हणे आयला प्रश्नांतही ओप्पिक नाही आयले तर सोप वाटक येते म्हणे त्याला मी किती सांगितलं म्हणे माते कोणतंच कर्मकांड आणतो आम्ही प्रधान आणि उप म्हणजे 2 हे करून घ्यावा त्या उदाहरणाला अशा सोमवारयाच्या विषयाला यंता 108 प्रदक्षिणाने त्याला काही वस्तू एक प्रदक्षिणा अंतक्षणे एक घालावाचा मुख्य त्याला पूजा म्हणाव्याची पडाक्षे ना उपांग तर किती संक्षेपांती करूया म्हणे मी किती त्याला म्हणते आम्ही ते सांगता संप्रदाय उरवो त्याला जल्दी है मामा त्याला इतर कामांना तंत्र है नसे म्हणाव्यासाठी एका कलशाला गंध फूल अक्षत पुरा घालणे घे घराशींची तो कलश नेवणे अश्वत्थ नारायणाय नमः सर्वोपचारार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पयामि म्हणे विळाई तो कलशात पाणी घाली एवढं एक नारळ का काहीतरी नेर नैवेद्य करी आणि प्रदक्षिणा घालणं लागा ती प्रदक्षिणा घालताना किती म्हणला म्हणे पाहता 6 घंट्यांदा 7 घंट्यांदा सुरू करी तू मात्र जायचं नव्हे बय्या का धाकोट्यांदा घेऊन जा त्यांदा एखाद्यांदा 25 108 सल्ल्यो 25ची वेचसाठी तुला काल घंटेंतू सोमवारी हंसे तिथलं मात्र नाही धाकोट्यांदा एक संस्कार हंसे असो एक सोमवारी म्हणावं तसा ना आमचं आजोबा घाल चलो आमचा दादा घाल चलो म्हणे तर धाकोट्यांदाही संस्कार देवाचो आम्ही प्रधान हेंतो गौणाने विस्तार क्या करावा गौण क्या करावा ता विषय आमदा माहिती हवी ते आमदा कोणता गौण आणि कोणता प्रधान म्हणे कळावा अशा संक्षेप करावाचा कोणता म्हणायचे संक्षेप करावाचा प्रधान अंग संक्षेप करावा नाही गौणांग म्हणायचं ती गौणांग उदाहरणाला विषय अनेक
मेशा हेंशी म्हणे म्हणत आमचे कसं आज जाणंच आहे म्हणे म्हणते पूजांशी 200 रुपये देवनी एक मल्लिके चंडू घेऊन दिसते पण अव्वल शुद्ध समिधा त्यो अंगडीच्यो सुखल्य समिधाच घेऊन यायच्यो कळलं नाही का कोणाच्या म्हणी कोणसं तो किणाच्या म्हणे कोणचंच नाही म्हणजे आमचा प्रायोरिटी किनाला जाणंच आहे तेलाच मोग्गारंधा जाणंच आहे अनेक सुरे खायला जाणंच आहे भक्ष्य कोणता करायचा म्हणाव्याचा विषयान जाणंच आहे त्याला सल्लो वस्तू अबोल हाडवो म्हणाव्याचा विषयान तो हे नाही जाणं ते बरं आम्ही कोणते अंतू कोणतं प्रधान होम आणतो होम हवन त्या समिधाची प्रधान ते बरं जाणलियो इतल्यो मिशा 100ಕ್ಕೆ 100 समानांचे म्हणे म्हणत नाही मी आहे पण जाणं इथलं प्रयत्न करणे आम्ही अव्वल समिधा उट्टू करायचा विषय यांतो ते हाने आमचं कॉन्सन्ट्रेशन हमा मग इतर एक भक्ष्य उणाई हमा ते मग काही मटण आहे अनिवार्य न आहे जे 4 भक्ष्य करायच्या वेळी अथवा काही मेमेंटो हे बरं देवेचा आता उणाई तुला खर्च उणाय म्हणे झाला तर ते विषय तुला उणांग घे विचारा पण प्रधान ते कर्मांगाचं प्रधान कोणतंच आहे तेला महत्त्व देवेता आम्ही जाणून घ्या म्हणे आजी उपांगाला अधिक जासे महत्त्व प्रधानांगाला म्हणजे धड्यो अथवा आमचे वेष्ट्यो खेती क्रयाचो होणे याचे कर्मांगांतू कोणकोणता वस्तू कसो सवो तो वस्तू त्या हाडवो तिथलो द्रव्य देवनी त्याला पैसे देवनी हाडवो म्हणाव्याच्या विषयांतू काळजी उणावलीसे ते विषयांतू महत्त्व करीसा आम्ही तो एक अनेक संक्षिप्ततना म्हणजे विस्तार करवा नाही आजी संक्षेप करावं संक्षेप करता कोणता संक्षेप करूया मला हे विषय येते का मस्त धनात्मक होणे शशिशेखर एनकाकतकर उजिरेंतलो लेक्चरांचो तेणीन श्राद्ध प्रयोगांत म्हणान झाला तसा आज शक्यता जाण्याचं म्हणजे पिंड घालला हन नाही तेवढे ब्रह्मार्पण म्हणायची अवघा जाणंच आहे आजी पण पिंड म्हणाव्याचं अत्यंत प्राधान्य अंश आज तोंची लुप्त होऊन जायनाच की मा बेसा बेहन नाही मला पाय मडपत नाही म्हणून घे म्हणणे तेणे किती म्हणायचं म्हणे पूर्वांगपळा ब्राह्मण बेसन करावाचा विचारूच आहे तो गौण करावं म्हणे पिंड अंधा प्राशस्त्य देणे ಒಟ್ಟು कालखंडेंतू श्राद्ध आहे रसा पण पिंड घाल्ल्यावर करावा म्हणे तो अत्यंत सूक्त विचार होते म्हणलेलं खंडित तर तसं ना आम्ही काय हे करणे घेऊन शुरू पाद्यादी पूजाचे ब्राह्मणांधा ती गौण करणे घेऊन एका पल्ली आणतो हैरसा करणे घेऊन यदास्ते हैरसा करणे घेऊन केवल पिंडा मारे ಒತ್ತು ದೇವನೆ पिंड घालव्याचेची म्हणाव्याचे हारे ಒತ್ತು देहावो तन्मूलक आम्ही असा प्रत्येक संस्कार आणतो म्हणजे प्रत्येक कर्मकांड आणतोय अथवा घराशी हईवेचं प्रत्येक आचरण आणतोय मी म्हणा मगाशी म्हणा वड्ढावीस करता पाहता प्रधान होणे करवण्यक ते बोडिया करवण्य का चेडी करवण्य कंपल्सरी दूरवा विळाबे वेचोची संजा केक आज संजास्तम प्राधान्य नानसे दिसताच ना त्याला स्कूल से त्याला नाही असं तेवढं संक्षेप करामा संक्षेप करता कोणता करामा हे विषय यांचं जाणून घ्या आणि करावा म्हणे अभिप्राय आमचे बोड्डाणा सखाले आचरणा आमचे मुंजींची आचरणा आमचे वर्णांची आचरणा हेची पुढे आम्ही पुढे केसटांनी हांव करता ती एकदम डॉक्युमेंटेशन हावणे डॉक्युमेंटरी हावणे ती पळाविरशी ते मूलक आणि का ते डॉक्युमेंटरी करताना ती पूर्ण अंग साशी कोणतांची लुप्त करता नाही तो एक अंश सेखे म्हणून घेन तसा तुम्ही ते बघे करायचा प्रयत्न श्लाघनीय ते दृष्टीन तो हे आमचं पळा तुम्ही संभाषण इंटरव्ह्यू म्हणे किती करता तर अत्यंत उपयुक्त समाजाला हंतो तन्मूलक आम्ही सामान्य मनुष्य तो आमचे समुदाय मोठे मनुष्य असते त्यांचा अनुभव जीवनानुभव ते जीवन पणाईलना दृष्टी ते आपदावलना तो पुरा आमच्या युवजनांगाला कळणं म्हणे जाणते एक प्रेरणा असे तसा हे आमची इंटरव्ह्यू सफल हंतो म्हणे ते दृष्टीन तू भगवंताशी हे संदर्भात प्रार्थना करीत नमस्कार बाब घेंदाई चोतू एडवळेशा तुम्ही हे आमचे उघडे मनाच्या कार्यक्रमाला तुमचं बिडू नतलेले हेंतू समयंतूय आमदा अत्यमूल्य समय देवनी एडोळ तुमचं अत्यमूल्य तुमची साधना तुमचा अनुभव हे आमचे प्रेक्षकांना दिलेला तुमचा अनंत धन्यवाद नमस्कार अवघे वीक्षकांधा शंकरवाहिनी अवघे वीक्षकांधाही हे संदर्भांतू नमस्कार मी सांगितलेल्यांतू एका संदर्भांतू तिंभ केला खार असं हायवे पुरे आपण अप्रिय म्हणे जाणो नाका
किल्ला म्हणजे मग हे उघड्या मनाचं बोलणं त्यावर ठे हे कोणालाही हर्ट करायचा उद्देश नव्हे अथवा बेजार करायचा उद्देश नव्हे अथवा कोणी वैयक्तिक हे नाका कोणी पण अव्वल मार्गांतू संस्कार देनचा ते बघी आमने केडलाही कृतज्ञता छे कोणाला पण देहમાં करावे कसं म्हणायचं कळत नाही तसं हे मार्गदर्शी सूत्र म्हणे जाणून घ्या अंतु हे कार्यक्रमाला चार बोलणे बोलवेला अवकाश दिलेला शंकर वाहिनीला त्याचे विशेष होणे श्री व्यंकटेश बेंडेलाही हे संदर्भांतो कृतज्ञता सಲ್ಲಿಸಾयचा नमस्कार ओम स्वस्ति ओम स्वस्ति ओम श्री परशुरामाय नमः सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ओम शान्ति शान्ति शान्तिः।